न्यूज आवाज महाराष्ट्र। संतोषांनाचा व्हिडिओ पाहणाऱ्या गृहमंत्र्यांचा 3 महिने संतोषांनाचा व्हिडिओ पाहून गप्प बसणाऱ्या गृहमंत्र्यांचा अमर रे मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद 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 आपल्या माणसाला कोणाला बोलत ह्याला जाळावं लागते असं पाहणाऱ्या गृहमंत्र्यांचा 3 महिने संवेदना कुठे ठेवल्या होत्या? आज संवेदनशील म्हणून राजीनामा देणाऱ्या
मंत्र्याचा घोषणा द्या. अरे ह्या धनंजय मुंडेचं करायचं काय? ह्या धनंजय मुंडेचं करायचं काय? धनंजय मुंडेवर 302चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. धनंजय मुंडेवर 302चा गुन्हा झालाच पाहिजे. धनंजय मुंडेवर फाशी झालीच पाहिजे. वाल्याला फाशी झालीच पाहिजे. वाल्याला फाशी झालीच पाहिजे. संतोष गुन्हेला झालीच पाहिजे. अरे आरोपीला फाशी झालीच पाहिजे. अरे सर्व आरोपीला फाशी झालीच पाहिजे. भंडारीखोरला मंत्री करणारे अजित पवारचा भंडारीखोरला मंत्री करणारे अजित पवारचा अरे धन्याचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. धन्याचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. वाल्याला फाशी झालीच पाहिजे. वाल्याला फाशी झालीच पाहिजे. धन्याला फाशी करायचं काय? वाल्मिकीला फाशी वाल्मिकीला फाशी संतोषला फाशी संतोष मुले संतोषला संख्या मला संख्या अरे अजित पवारचा गिरायचं काय? प्रकरणातला मुख्य आरोपी धनंजय मुंडे आहे. वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडेचा पाळीव कुत्रा आहे आणि ही खंडणी धनंजय मुंडेच्या इलेक्शन साठी गोळा केलेली आहे. त्यामुळं या प्रकरणात मुख्य आरोपी धनंजय मुंडे झाला पाहिजे. राजीनाम्यावर आम्ही शांत बसणार अरे धन्यामुंडाचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. धन्यामुंडाचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. मुर्दाबाद मुर्दाबाद धनंजय मुंडे मुर्दाबाद 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 धनंजय मुंडे मुर्दाबाद 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 धनंजय मुंडे मुर्दाबाद. अरे धन्यामुंडाचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. वाल्याला फाशी झालीच पाहिजे. वाल्याला फाशी झालीच पाहिजे. सर्व आरोपींना फाशी झालीच पाहिजे. सर्व आरोपींना फाशी झालीच पाहिजे. अरे धन्यामुंडाचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. धन्यामुंडाचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. धन्यामुंडाला फाशी झालीच पाहिजे. या धन्यामुंडाला फाशी झालीच पाहिजे. या वाल्याला फाशी झालीच पाहिजे. मुख्य आरोपी धनंजय मुंडेला फाशी झालीच पाहिजे. या प्रकरणाचा मुख्य गुन्हेगार धनंजय मुंडेला फाशी झालीच पाहिजे. मंत्र्याला फाशी झालीच पाहिजे. खंडणीखोर आमदारांना मंत्री करणाऱ्या अजित पवारचा अजित पवारचा अजित पवारचा अजित पवारचा धनंजय मुंडेवर 302 धनंजय मुंडेवर 302 दाखल धनंजय मुंडेवर 302 दाखल अजित पवार अजित पवार धनंजय मुंडेला फाशी झालीच पाहिजे. धनंजय मुंडे मुख्य आरोपी झालाच पाहिजे. धनंजय मुंडे गुन्हा नोंद झालाच पाहिजे. राजीनामा देऊन चालणार नाही. संतोष देशमुख अमर रे. चला आता आमचा रोज सरकारवर आहे. हे जे व्हिडिओ आता तुम्ही फोटो बघितल्यावर महाराष्ट्र रस्त्यावर आलाय, परंतु या फोटोचे मेन व्हिडिओ हे गृहमंत्र्यांना 3 महिन्यापासून पाहिलेला आहे. त्यावेळेस गृहमंत्र्यांना काय संवेदना कुठे गेल्या होत्या आणि एवढं माहित असताना 3 महिने ते का थांबले होते? म्हणजे आम्ही रस्त्यावर जनता उतरल्यावरच राजीनामा घेणार आणि आज राजीनामा देतानाही संवेदनाची भाषा केली जाते. मुळात तर हा गुन्हा कशामुळे नोंद झाला तर यांचं राजकारण चालवण्यासाठी खंडणी गोळा करण्यासाठी हे गावगावातले तरुण पोरं गुंड केलेत. हे कुणाच्या जीवावर गुंड झाले होते? हे धनंजय मुंडेच्या जीवावर गुंड झालेले आहेत आणि आतापर्यंत 100 खून पचवले म्हणून हा 101वा खून हसत हसत त्या पोरांनी केलेला आहे. याच्या मागे 100 खून पचवणारा कोण? कोणाकडे 100 खून पचवले? या सगळ्याला कारणीभूत या सगळ्याचं मूळ धनंजय मुंडे आहे.
आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन जमणार नाही. धनंजय मुंडेवर गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि धनंजय मुंडेंनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बाईट करू आता. व्हिडिओ फोटो गृहमंत्री पाहत आहेत, परंतु याचा कुठेही उल्लेख केला नाही. आता उन्हाळी अधिवेशन लागू करताच हे फोटो बाहेर काढण्यात आलेत. यामागलं राजकारण काय असू शकतं? या मागे मधल्या काळात काय डील करायची असेल, कदाचित पक्ष फोडणे वगैरे वगैरे हे डील आजपर्यंत केल्या, त्याची काय राहिलेली भाग असेल ती झाली नाही म्हणल्यावर बाहेर काढली असतील. आता फक्त फोटोवर लोक पेटलेत, व्हिडिओ बाहेर आल्यावर महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येत नाही.